नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉगिंग वरती. तर आज आपण चाललोय बांद्र्याला, ते म्हणजे माउंट मेरीला. तर तिकडे एक फेस्टिवल आहे, तेच आपण बघण्यासाठी चाललेलो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. तर A few moments later. आता आपण परेल मध्ये आलोय ना. आपल्या सोबत आज रोहित भाऊ ना यश आहे. आता आपण चाललोय ते म्हणजे दादरला. पहिला दादरवरून आपण बांद्र्याला जाणार आहोत ना. आता आपण बस मध्ये वाचतोय. बघू शकता तुम्ही भाई, दोघे फोन मध्ये बिझी आहेत. बसची धक्काबुक्की खाऊन आपण पोहोचलोय ते म्हणजे दादर स्टेशनला. तुम्ही बघू शकता दादर स्टेशन. नाही ते आमचा वर रोहित भाई आहे असं तो बोलतोय. विषय असा आहे, आपण तिकीट काढलं नाही आणि बिना तिकिटाचं आपण चाललोय. बघूया आपल्याला कोणी पकडतो का नाही. आपण आता बांद्र्याला चाललोय. बांद्रा स्टेशनला पोहोचलेलो आहे ना. आपण तिकीट नाही काढला, पण बघू शकतो आपल्याला कोणी पकडतो का. आता आपण बांद्रा स्टेशनला पोहोचलेलो आहे ना. बांद्रा स्टेशनचं तर तुम्ही स्टेशन बघू शकता. इथे अतिशय सुंदर असा स्टेशन आहे. रिक्षात बसतो आहे ना. बांद्रा बँडस्टँडला चाललेलो आहे आपण. आता आपण आलेलो आहे ते म्हणजे बांद्रा बँडस्टँडला ना. समोरच ताज हॉटेल दिसत आहे तुम्हाला. तर रोहित भाऊ सांगतोय की नेऊ का तुला. तर रोहित भाई बोलत आहे आपल्याला की येतो का ताजला, पण माझ्याकडे एवढा टाइम नाही, त्यामुळे मी त्याला नाही बोललो. तर दिल तुम्ही बघू शकता किती मोठा आहे तो. आपल्याला ताज हॉटेलला गेला. तो आज आपल्याला ताज हॉटेलला येत होता, परंतु आपण नाही बोललो. म्हणून सोडून तिथे बसला गर्दी तुम्ही बघू शकता. परत करते फुल गर्दी आहे बसला. अँड स्टँड मध्ये आपण आता आलेलो आहे ना. तुम्ही समोर व्ह्यू बघू शकता. व्ह्यू बघू शकता. आणि रोहितने घेतलेला आयफोन मध्ये बघा पिक्चर बघा किती चांगला काढलाय. खूप भारी फोटोग्राफर आहे तो. ब्रँड तर आता आपण तिथे खाली जाणार आहोत ना. व्ह्यूचा नजारा घेणार आहोत. तर आता आम्ही समुद्र किनारे आलेलो आहे ना. रोहित भाईला नान बघू शकता फोटोचा किती आहे. तो भाई नुसता एवढे फोटो काढलेत त्यांनी की विचार करू नका. इथे आपला यश भाऊ पण फोटो काढत आहे, पण तो लादला भाई. आम्ही लाटांचा आनंद घेत बसलेलो आहे. आणि तुम्ही सनसेट बघू शकता. समोरच सनसेट होत आहे.
इथे बघू शकता रास्ता फोटो काढत चालू आहे. किती घाण केलेले आहे. एवढा सुंदर प्लेस आहे हा. नाही ते एवढी घाण करून ठेवलेली आहे की तुम्ही विचारच नका करू. ब्लॉगरने बनवलं होऊ शकते पक्ष्यांचा थावा उठवलाय कोणीतरी दगड मार. रोहित भाऊने दगड मारलाय तिथे. हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. आता आम्ही शाहरुख खानच्या घराच्या इथे आलेलो आहे आणि तुम्हाला दिसेलच की समोर मन्नत बंगला आहे. हा त्यांचा बंगला आहे मन्नत म्हणून. खूप पब्लिक आहे इथे. फोटो काढण्यासाठी खूप गर्दी आहे. आपण जाणार होतो आतमध्ये पण आतमध्ये काम चालू असल्यामुळे आपल्याला जायला नाही आलं म्हणून आपण गेलो नाही आतमध्ये. This is a good shot. तुम्ही आजपर्यंत रोहित शर्माचे खूप फॅन बघितले असेल पण आमचा रोहित भाई देखील रोहित शर्माचा खूप मोठा फॅन आहे. तुम्ही बघू शकता त्याच्या मोबाईलच्या कवरावर तुम्ही बघू शकता. रोहित भाई कवर दिका कवर हे बघा फुल रोहित शर्माचा खूप कवर काय बघतो. वॉलपेपर पण बघा त्याचा. खूप मोठा फॅन आहे तो रोहित शर्माचा. आता आम्ही माउंट मेरीला चाललेलो आहे आणि तिथे खूप मोठा फेस्टिवल आहे. तर तुम्हाला पण यायचं असेल तर नक्की 21 तारखेपर्यंत या. आणि या बिल्डिंग चित्र तुम्ही बघू शकता. ते आपण माउंट मेरीला आलेलो आहे आणि इथे युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या 12 किल्ल्यांचे प्रदर्शन इथे दाखवलेले आहे. ते तुम्ही मी माउंट मेरीला पोहोचलेलो आहे. आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे ना. आतमध्ये माऊले माझे नवसाला उभी रे तू माझे साधाला गावली तू माऊले माझे वकाला डोंगरावरचे होत. तर या चर्चबद्दल बोलायचे झाले तर हा चर्च मुंबईतील सर्वात जुना आणि प्रसिद्ध चर्च आहे. या चर्चची स्थापना 16व्या शतकात पोर्तुगीजांनी केली. आता आम्हाला खूप भूक लागलेली आहे आणि आता यश भाऊ तुम्हाला सांगणार आहे की काय खाण्यासाठी जाणार आहोत आपण. भाई क्या फास्ट फूड क्या खाने के अपने को फास्ट फूड खाना है. भाई का इंग्लिश सुना रहेंगे आपने. भाई बोल रहे फास्ट फूड खाने के अपने को लागलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता रोहित भाईने आपल्याला शोरमा घेतलेला आहे. भाई फुल स्पॉन्सर आहे बघा. भाई फुल स्पॉन्सर आहे. आता शोरमा वगैरे खाऊन आपण आलो इथे. म्हणजे बघू शकता मँगो ज्यूस पिण्यासाठी आपण आलो आहे. आता आपण मँगो ज्यूस वगैरे पिऊन आलो आहे ना. तुम्ही नाईटला बांद्रा स्टेशनचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. तर आताच आम्ही शर्मा आणि मँगो ज्यूस पिला. तर अजून भाऊला भूक लागलेली आहे म्हणून भाऊने आता परत कुठेतरी आपल्याला चालवलेलं आहे. तर आताच आपण फ्रँकी आणि मँगो शेक पिलेला आहे ना. आता आपण रिटर्न आलेलो आहे ते म्हणजे चायनीजवर. तर बघू शकता तुम्ही. यश भाऊनी नुसता टाइमपासचा जोर घेतलेले आहे. तर आता आपली इथे ऑर्डर आलेली आहे. तुम्ही बघू शकता आपण मागवलेलं आहे लॉलीपॉप आणि इथे शेजवान फ्राय राईस मागवलेलं आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही त्यावेळी खाऊन बसलेले आहेत पण हे आता व्हिडिओ समोर येण्यासाठी लाजत आहेत. जाऊ तिकडे यांचा स्नॅप असतो. भरपूर स्नॅप लवर आहेत. तर आताच आमचा खाऊन झालेला आहे ना. या ब्लॉगचा शेवट मी इथेच करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.